close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. आता आपण आलो आहोत काळागोडा फेस्टिवलमध्ये. काळागोडा फेस्टिवलमध्ये जर तुम्हाला एंट्री हवी असेल तर हा QR कोड स्कॅन करून रजिस्टर आपली एंट्री करावी लागेल. आपली एंट्री रजिस्टर केलं तरच आज तुम्हाला आज एंट्री मिळेल, त्याच्याशिवाय तुम्हाला आज एंट्री मिळणार नाही. बघू शकता की इथं चेकिंग होते रजिस्ट्रेशनची. जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला आज पाठवतात. आता जे आपण काळागोडा फेस्टिवल बघत आहोत तो चर्चगेटच्याच जवळ जे फॅशन स्ट्रीट आहे त्याच्याच पाठीमागे जो ग्राउंड आहे तिथे हा भरवण्यात आलेला आहे. ॲक्च्युली काळागोडा फेस्टिवल जो आहे तिकडे जागा कमी असल्यामुळे या ग्राउंडमध्ये सुद्धा काळागोडा फेस्टिवल आता भरवला जातो. बघू शकता इथून तुम्ही वेस्ट प्लेट्स आणि ग्लास याच्यापासून हा बनवलेला आहे. बघू शकता हे किती मस्त असं घर बनवलेलं आहे. हे पक्ष्यांचं घर आहे. पक्ष्यांसाठी जे घरटे असतात ते बनवलेलं आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता ही एक छान अशी एक इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. ही एक मुलगी दाखवलेली आहे जिने हातामध्ये बुक घेतलेला आहे. तर हे या सरांनी बनवलेलं आहे. तर त्या सरांना विचारूया की आपण हे त्यांनी काय विचार करून बनवलेलं आहे. तो सर, जो आपने ये बनाया है ये इसके बारे में क्या इन्फॉर्मेशन है, मतलब क्या सोच के बनाया है आप? ये बेसिकली जो इंस्टॉलेशन है उस बारे में है कि अगर हम लड़की की कक्षा रोक देते हैं 10 से 12वीं कक्षा के बीच में तो उसकी जिंदगी का सफर रुक जाता है. तो सफर ना रोकने के लिए की सीढ़ी जो मिसिंग है उस बारे में है ये. और हमने पूरा का पूरा इको फ्रेंडली और सस्टेनेबल मटेरियल्स में बनाया है. तो ये सारा का सारा बहुत ही नॉन वेस्टेड और बहुत ही इको फ्रेंडली ग्रीन इंस्टॉलेशन है. अच्छा, थैंक यू सर इन्फॉर्मेशन देने के लिए. नमस्कार. आमचा हा प्रोजेक्ट मुंबईच्या हार्बर लाईनवरती जे माहीम, वडाला आणि चुनाभट्टी हे जे स्टेशन्स आहेत त्यांना समरेक्षित जे स्लम्स आहेत त्यांच्यावरती हा प्रोजेक्ट आहे आमचा. आणि या प्रोजेक्टच्या थ्रू आपण थोडीशी रिस्पेक्ट आणि थोडंसं अक्नॉलेजमेंट दिलं पाहिजे. तर थ्रू दिस प्रोजेक्ट आम्ही फक्त तुमचा दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न करतोय. सो या, वी होप यू विजिट अँड थँक्यू व्हेरी मच. बघू शकता की ही एक मस्त एक अशी कला प्रस्तुत करण्यात आलेली आहे की तुम्ही जर स्ट्रेट लाईनमध्ये आलात तर तुम्हाला यामध्ये गांधीजींची प्रतिमा दिसेल. पण यासाठी स्ट्रेट लाईनमध्ये थांबावं लागेल. आय होप तुम्हाला दिसत असेल. जेव्हा इथं तुम्ही रात्री याल तर इथं तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग इथे मिळेल. कलाकार आपले इथं शोज करत असतात. सिंगिंग शोज असतात, डान्स असतात. कलाकार आपले इथे कला प्रदर्शन करत असतात. पण हे रात्रीचं असतं त्याच्यामुळे इथं रात्री यावं लागेल. पूर्ण हे लाकडापासून बनवलेलं आहे. लाकडापासून हा एक घोडा बनवलेला आहे. तर बघू शकता इथे फोटोज लावलेले आहेत. असं फोटोजचे एक बॉक्सेस बनवून फोटो लावलेला आहे. आता आपण आलो आहोत खऱ्या काळागोडा फेस्टिवलमध्ये, म्हणजे जिथून काळागोडा फेस्टिवलची सुरुवात झाली होती तिथं आपण आलो आहोत. जी मगाशी आपण रजिस्टर केले होते एंट्री
तीच एंट्री इथे पण सुद्धा चालते, तीच एंट्री दाखवायची म्हणजे इथे आत सोडला जातो आपल्याला. बघू शकता हा आहे काळाघोडा फेस्टिवलचा एंट्री गेट. काळाघोडा फेस्टिवलला आता 25 वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सव आहे काळाघोडा फेस्टिवलचा. त्यानिमित्ताने हा केक बनवण्यात आलेला आहे, जो दरवर्षी आपल्याला जी टॅक्सी बघायला मिळते काळाघोडा फेस्टिवलमध्ये, तर ही तीच टॅक्सी आहे. तिला केकचं असं स्वरूप दिलं आहे. हे ॲक्च्युली ओरिजिनल केक नाही आहे, ती टॅक्सीच आहे. त्या टॅक्सीला केकच्या रूप दिलेलं आहे. जो तुम्ही हा पाठी बघताय, हा जो केक टॅक्सी जो केक बनवलेला आहे, ती जी तुम्ही पाठी जो बॅनर करून बघताय तुम्ही, हा वाढदिवस, ती व्यक्ती ही आहे. तर हेलो हेलो अंकल, हेलो सर, कैसे हो आप? ठीक हो. तो आपने जो ये बनाया, आपने खुद बनाई है? हाँ, तो इसके ऊपर मतलब क्या? याचं नाव का नाव आहे. हो बोला ना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, त्याला पॉलिटिकल बॅनर्स जे दिसतात ओके. मध्ये, हा, त्याच्यावरती हा एक सटायरिकल स्टेटमेंट आहे आणि 25 वर्ष काळाघोडाला झाले, त्याच्यासाठी हा केक बनवलाय सेलिब्रेशनसाठी. ओके. जसं की सटायरिकल, हा 1999 पासून सुरू झालेला, सॉरी 99 पासून सुरू झालेला आहे. बरोबर आहे. मग त्याला आता 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बरोबर आहे. त्यानिमित्त तुम्ही हा बनवलेला आहे केक. हो, बरोबर. बरोबर आहे. थँक्यू. थँक्यू. बघू शकता या सगळ्या मिल्टनच्या बॉटल्स आहेत. सगळ्या मिल्टन्सच्या बॉटल आहेत. मिल्टनच्या बॉटल पासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा एंट्रीलाच तुम्हाला एंट्रीचाच गेटला मिल्टनच्या बॉटल पासून बनवलेली एक एंट्री गेट मिळेल. बघू शकता ही एक इंग्लिश अशी सर्व मिल्टनच्या बॉटल पासून बनवलेली एंट्री गेट. आज भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता, भरपूर गर्दी आहे. तर आपण आता आत एंट्री करूया. तर आपण आत एंट्री करत आहोत. बघू शकता आत तुम्हाला इथं भरपूर सारे स्टॉल मिळतील. स्टॉल आहेत बघण्यासाठी. भरपूर गर्दी असल्यामुळे सगळं दाखवू शकत नाही, पण चला बघूया काय काय आहे ते. बघू शकता हा कार्डबोर्ड पासून बनवलेला आहे. हाँ, सो हे एक सेंटोर है विच इज अ ब्लेंड ऑफ अ हॉर्स एंड अ ह्यूमन. हॉर्स इज बेसिकली इट्स अ रिजेम्बलेंस ऑफ स्ट्रॉन्ग एंड ह्यूमन्स इज रिजेम्बल्ड एज a person who have great brain. And again, measurement tape and zippers are used because आम्ही designers आहोत, आम्ही सस्मिरा मधनं आहोत, सो आम्हाला डिझायनिंग काइंड ऑफ टच द्यायचा होता. सो आम्ही झिपर्स यूज केले आहेत, आम्ही सिझर्स यूज केले आहेत, आम्ही मेजरमेंट टेप्स यूज केले आहेत. झिपर्सच्या शिवाय कुठलाही गारमेंट इज इनकम्प्लीट, सो झिपर्स आम्हाला लागणारच असं काइंड ऑफ एक्सेसरी आहे. त्यानंतर पॅचवर्क, तुम्ही तुमच्या ह्युमनवर दिसतं तिथे कपड्यांचं पॅचवर्क केलेलं आहे, लाईक स्क्रॅप फॅब्रिक्स आहेत, त्याला आम्ही धरून पॅचवर्क केलेलं आहे. दॅट्स ऑल. ओके मॅडम, थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सगळं वेस्ट मटेरियल पासून बनवण्यात आलेलं आहे. एक जे पाण्यामध्ये घोडा मछली असते त्याचा एक हा प्रतिकृती आहे, जसं की तुम्ही बघू शकता. हे सर्व
पण वेस्ट मटेरियल जे असतं बाटल्या बिटल्या घरात फेकलेलं तर सर्वांपासून बनवलेलं आहे. हे टाकाऊपासून टिकाऊ जे म्हणतात तसं त्या प्रकारे हे करण्यात आलेलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून एक चांगला संदेश देण्यात आलेला आहे. सर्व हे वेस्ट मटेरियल म्हणजे वेस्ट जे वापरत नसतो आपण फेकलेला खेळणा वगैरे त्याच्यापासून बनवण्यात आलेलं आहे. ज्यापासून ही मछली बनवून जी पाण्यामध्ये असते घोडा मछली ते बनवण्यात आलेलं आहे. यावर्षी काळा घोडा फेस्टिवलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हे घोड्यांचेच डेकोरेशन बघायला मिळेल, कारण की काळा घोडा फेस्टिवलचा हा रौप्य महोत्सव आहे. त्याच्यामुळे आय थिंक यांनी सगळ्यांना घोड्यांचंच थीम दिलेला आहे वाटतं. बघू शकता हा सुद्धा एक काचेचा सिल्वर असा घोडा आहे. या फेस्टिवलमध्ये आल्यावर थोडं भानसुद्धा असलं पाहिजे की या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्याला भरपूर मेहनत लागते. बघा तुम्ही बघू शकता की या फोटोसाठी या कशा बसलेल्या आहेत या डेकोरेशन वरतीच. याच्यामुळे काय ते जे बनवलेले आहेत वस्तू त्या खराब होतात. ही बघू शकता हॅरी पॉटर मूवीमध्ये जी एक टोपी होती जी आपल्याला सांगते की हॅरी पॉटरच्या कोणत्या हाऊसमध्ये तुम्हाला जागा मिळेल, ती टोपी आहे. आणि हा आहे बघा, हा जर तुम्ही हॅरी पॉटर मूवी बघितला असेल त्यामध्ये जो उडणारा घोडा होता तो इथे बनवण्यात आलेला आहे. जसं की बघू शकता लोकांची गर्दी किती आहे याच्यासाठी. फोटो काढण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी आहे. ती टोपी घालून फोटो काढायची. बघू शकता किती गर्दी आहे. आता आपण मधोमध सेंटर मध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे इकडे. आजच्या दिवसामध्ये किती गर्दी करून ठेवलेली आहे. चला बघू शकता हे सगळं वेस्ट जे कपडे आहेत चिंध्यापासून हा बनवलेला एक पार्ट आहे. सर्व चिंधीपासून बनवून हे आर्ट्स बनवलेला आहे. जसं की बघू शकता हे महाशय या आर्टवरतीच बसलेले आहेत. लहान मुलं असेल तर आपण समजू शकतो, पण हे मोठे आहे त्यांना समजायला हवं. हे मला वाटत नाही की 8 दिवस पण हे टिकून देतील म्हणून. हा एक मस्त एक त्यांनी एक उडणारा घोडा बनवलेला आहे. ॲक्च्युली त्याला काळा घोडा आहे तर त्याला त्यांनी एक कावळा घोडा असा बनवलेला आहे. बघू शकता इथं कावळ्यांचे त्यांनी स्टॅच्यूसुद्धा ठेवलेले आहेत. कावळा घोडा आणि काळा घोडा असं त्यांनी एक मिक्स करून हे बनवलेलं आहे. बघू शकता तिकडं आहे काळा घोडा, हा आहे पांढरा घोडा.
हे बघू शकता, हे जे ढाकन्स असतात, जे प्लास्टिकचे बॉटलचे ढाकन्स आहेत, त्याच्यापासून हा बनवलेला घोडा आहे. हे सर्व प्लास्टिकचे ढाकण वापरून हा घोडा बनवलाय. सर्व प्लास्टिकचे ढाकण आहेत. हा सुद्धा घोडा आहे. सर्व घोड्यांचीच प्रतिकृती यावर्षी बनवण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त तुम्हाला घोडेच बघायला मिळतील. चला आता तर पुढे जाऊ आपण. पुढे बघूया काय दिसतंय. हा सुद्धा घोडाच आहे, बघू शकता. ऍक्च्युली बघायला जाल तर हा घोडाच आहे. घोड्यांचे पाय, घोड्यांची नाळ, घोड्यांचा पाय, घोड्याचं तोंड, असे सर्व बघायला मिळेल. इकडे आहे, हे पुट्ट्यापासूनच काहीतरी बनवलेलं आहे. आय थिंक हे अजून बनवतात. पुट्ट्यापासून काहीतरी हे बनवत आहेत. बनवल्यावर आपल्याला कळेलच काय आहे ते. अजून एक हा पण घोडाच आहे. बघू तर ह्याच्यामध्ये काय आहे ते. हा एक सिल्वर घोडा. ही मुंबई स्ट्रीट लाईट आहे आणि त्याच्यानंतर ही आपली काळी पिवळी टॅक्सी. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता BST बस. BST बस सुद्धा आहे. ही BST बस. तर जे तुम्ही हे बघताय, हा जो मॉडेल आहे तो यांनी बनवलेला आहे. तर मॅडम तुम्ही काय विचार करून बनवलं ते? ही एक कन्सेप्ट होती की ट्रान्सपोर्ट मध्ये मुंबई ट्रान्सपोर्ट लोकल, आणि त्याच्यात मेन आहे की बस बेस्ट, लोकल ट्रेन आणि टॅक्सी. आणि हे आम्ही फुल पूर्ण स्क्रॅच पासून बनवलेलं आहे, वरून ते खालपर्यंत. आणि थँक्यू. तर आता जे काही तुम्ही बघता, हा जो घोडा बनवलेला आहे, हा मुळात ऍक्च्युली हा पण वेस्ट पासूनच बनवलेला आहे. जे गाड्यांचे पार्ट्स असतात वेस्ट, त्यापासून हा बनवलेला आहे. हा टाटा मोटर्स, जसं की तुम्ही बघू शकता की हा हे लाईट्स आहे, वायरिंग आहे, गाड्यांचे वायरिंग, हॉर्न, त्यापासून हा घोडा बनवलेला आहे. बघू शकता हे सुतळीपासून बनवलेला हा घोडा आहे, जे आपण नॉर्मल घरात यूज करतो. सुतळी, रस्सी म्हणू शकता की सुतळच म्हणतो आपण नॉर्मली. तर त्याच्यापासून हा बनवलेला घोडा आहे. चांगला कॉन्सेप्ट आहे हा पण. आणि आपण ऑलमोस्ट आता शेवटपर्यंत आलेलो आहोत. गाड्यांचे गिअर पार्ट्स, क्लच प्लेट याच्यापासून बनवण्यात आलेलं आहे. बघू शकता हे बघा, गाड्यांचे पार्ट्स आहेत.
मोस्टली तुम्ही म्हणू शकता की गाड्यांचा क्लच प्लेट, गिअर बॉक्स यातल्या सर्व वस्तू बनवून सर्व मिक्स करून एकत्रित करून हा घोडा गाडी बनवण्यात आलेला आहे. हा घोडा गाडी आहे. भरपूर जण आले आहेत. फॉरेनर सुद्धा आहेत या फेस्टिवलला विजिट करतात. तर आता आपण हे शेवटच्या याच्यामध्ये आलो आहोत. हा इथून सुद्धा एंट्री मिळेल. त्या लायन गेटच्या इथून सुद्धा एंट्री आत आहे. तर आता चला तर पुन्हा आपण जाऊ आतमध्ये. तर बघितलं की इथं हा घोडा गाडी आहे. याच्यासाठी पण आत फोटो काढून घेण्यासाठी पण भरपूर अशी लाईन लागलेली आहे आतमध्ये. बघा ही सगळी लाईन लागलेली आहे घोडा गाडीमध्ये आत बसून फोटो काढण्यासाठी. जर आत तुम्हाला फोटो वरती बसून फोटो काढायचा असेल तिथे तर अशा लाईनी थांबून यायचं. तर मी तर फोटो काढणार नाहीये कारण की एवढी लाईन कोण लावणार आहे इथे फोटो काढण्यासाठी. बघू शकता असं बसून फोटो काढू शकता आता आत. कॉन्सेप्ट तर चांगला आहे. आत बसून फोटो काढू शकतो आपण. भरपूर गर्दी आहे. आता या साईडला शॉप सुद्धा आहेत. मी तुम्हाला शॉप सुद्धा दाखवत जाईन. आता इथे कोणते कोणते शॉप्स आहेत मी तुम्हाला शॉप दाखवत जाईन. जसे की बघू शकता हे कपड्यांचे शॉप्स आहेत. हा जसं की तुम्ही बघू शकता हा राजस्थान वरून आलेला आहे. हा गुजरात वरून आहे. गुजराती कपडे आहेत. स्पेशली बनवलेले आहेत. विकत घेण्यासाठी सुद्धा लोकांची भरपूर गर्दी आहे. लोकांना विकत घेण्यासाठी पण बघा कसे इथं दुकानं लागलेली आहेत. लोक इथून काही आपल्याला जे हवं ते विकत घेऊ शकतात. हे ज्वेलरीचं दुकान आहे. लेडीज साठी ज्वेलरीचं दुकान आहे हे. इथून लेडीज महिला ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी ज्वेलरी विकत घेऊ शकतात. आणि ही कादिम सुफी शॉल्स, हे काश्मीरी शॉल्स आहेत. बघू शकता काश्मीरी शॉल्स इथे विकत आहेत. जर कोणाला शॉल्स हवे असेल तर इथून घेऊ शकता काश्मीरी शॉल्स. हे मणिपुरी हँडलूम्सच आहेत. हे पण हे बॅग्स आहेत. बघू शकता हँडमेड बॅग आहेत. सर्व काश्मीरी हँडमेड बॅग आहेत. जास्त करून हँडलूम्स आहेत इथे. बघू शकता आता मी प्रत्येक दाखवत नाही. घरात डेकोरेशन साठी तुम्ही हे वापरू शकता. तर हे राजस्थानी चपला आहेत. लेडीज चपला वगैरे आहेत ते राजस्थानी. त्याच्यानंतरला इथून हा पश्चिम बंगालचे हे कपडे यांनी आणलेले आहेत विकायला इथे. हे उत्तराखंड वरून आलेले आहेत. बघू शकता ते त्यांचे इथे कपडे वगैरे. पेंटिंग्स वगैरे आहेत छान असं. तर चालून किंवा फिरून थकला असाल, जर हे तुम्ही सगळं एक्सप्लोअर करून थकला असेल तर इथं बसण्यासाठी व्यवस्था आहे. तुम्ही इकडे वरती येऊन बघू शकता इथे सगळे कसे बसलेले आहेत. तसे तुम्ही सुद्धा इथे येऊन बसू शकता. चला तर आपण सुद्धा आता वरती जाऊन बसूया आणि बघूया. द गुड डॉल
तमिळनाडू. हा डॉलचा शॉप आहे. लहान पोरांसाठी डॉल्स वगैरे हँडमेड डॉल्स बनवलेले आहेत. लाईव्ह स्केच काढून मिळतील कार्टून टाइप्स मध्ये. नेम प्लेट्स आहेत, जे दरवाजाला तुम्ही लावू शकता असे नेम प्लेट्स आहेत. जसं की बघू शकता आमचं कांबळे आहे, तर ते कांबळे स्केच करून दाखवतात आहे. लगेच तुम्हाला बनवून मिळेल. 600 रुपये प्राइस आहे. बघू शकता हे आर्टिस्ट आहेत, आता पेंटिंग काढत आहेत. असे सर्व हे पेंटिंग्स काढून विकले जातात. मस्त सुंदर अशा यांनी पेंटिंग्स बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे सगळे जे आपले जुने पोस्ट कार्ड असतात ना, त्याच्यावरती या लोकांनी पेंटिंग बनवलेली आहे. छान. हे सर्व जुने पोस्ट कार्ड जे आहेत आपले बघू शकता. स्टॅम्प सुद्धा आहे. त्याच्यावरती अशी छान अशी पेंटिंग बनवून छान अशी पेंटिंग बनवलेली आहे जुने पोस्ट कार्ड वरती. हे सर्व आपले जुने जे आता सध्या मिळत नाहीयेत पोस्टांचे कार्ड, त्याच्यावर त्यांनी अशी छानशी पेंटिंग बनवलेली आहे आणि हे विकायला ठेवलेले आहेत. हा पण एक आर्ट एक्झिबिशन आहे. इथे सुद्धा यांनी फोटो लावलेले आहेत. कालाघोडा हा एक आर्ट फेस्टिवल आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला इथं भरपूर आर्ट्स मिळतील. पेंटिंग्स वगैरे सुद्धा बघा. पेंटिंग्स पॅकिंग होतात, कोणीतरी विकत घेतलेलं आहे यांनी. जे विकत घेतात त्यांच्यासाठी लगेच इथं पॅक करून देतात आपण. मस्त पेंटिंग्स आहेत बघा. या सगळे कॅनव्हास पेंटिंग्स आहेत. या सर्व कॅनव्हास वरती पेंटिंग्स काढलेले आहेत. या फ्रेम्स सुद्धा केलेले आहेत त्यांनी. फ्रेम्स करून ठेवलेले आहेत. राधा कृष्ण मिनिएचर बघू शकता इथं सुद्धा स्केचिंग चालू आहे. मस्त पेंटिंग आहे. प्रकाश लाने गूगल वर जा. तुम्हाला याच्यापेक्षा
अच्छा, इससे हँडलवर वगैरे आहात का? छान अशी कोळ्यांची अशी फोटो बनवलेला आहे. सर्व हे कलाकार असतात जे आपल्या इथं कलाचे प्रदर्शन करत असतात. जो हा काळा घोडा फेस्टिवल जो आहे हा बरोबर या डेव्हिड सुसन लायब्ररीच्या समोर आणि एल्फिन्स्टन कॉलेजच्या बिन समोर आणि जी जहांगीर आर्ट्स गॅलरी आहे याच्या बाजूला हा बरोबर हा काळा घोडा फेस्टिवल हा भरलेला असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन ब्लॉगमध्ये.